यावल येथील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता रविवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या शशिकांत सखाराम चौधरी कन्या शाळेत सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत मतदान प्रक्रिया उत्साहात आणि शांततेत पार पडली। यामध्ये सोसायटी मतदारसंघात 100% मतदान झाले आहे, तर व्यक्तिशः मतदारसंघात 66.15% मतदान होत एकूण येथे 66.72% मतदान झाले आहे। तर आता सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी शहरातील श्री महर्षी व्यास मंदिराच्या सभागृहात सकाळी 8 वाजेपासून मतमोजणी होणार आहे। यावल येथील शेतकरी खरेदी विक्री संघाची सार्वत्रिक निवडणूक पार पडली। एकूण 17 जागेकरिता होत असलेल्या या निवडणुकीत महायुतीच्या सहकार पॅनल विरुद्ध महाविकास आघाडीच्या शेतकरी पॅनलमध्ये समोरासमोर लढत होत आहे। यात नामाप्र प्रवर्गातून सहकार पॅनलचे नारायण शशिकांत चौधरी हे आधीच बिनविरोध ठरले असून 16 जागेकरिता आता 30 उमेदवार रिंगणात आहे। तेव्हा या 16 जागेकरिता रविवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजेपासून ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सातोद रस्त्यावरील शशिकांत सखाराम चौधरी कन्या शाळेत मतदान प्रक्रिया पार पडली। यात सोसायटी मतदारसंघातील एकूण 48 मतदारांपैकी सर्वांनीच मतदान केले व 100% मतदान झाले, तर व्यक्तिशः मतदारसंघातील 2825 मतदारांपैकी 1869 मतदारांनी आपला हक्क बजावला व या व्यक्तिशः मतदारसंघात 66.15% मतदान झाले। असे एकूण शेतकी संघाच्या या निवडणुकीत 66.72% मतदान झाले आहे। संपूर्ण मतदान प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी नंदकिशोर मोरे यांनी पार पाडली। तर आता सोमवारी सकाळी 8 वाजेपासून शहरातील श्री महर्षी व्यास मंदिराच्या सभागृहात मतमोजणी केली जाणार आहे। तर कन्या शाळेत या मतदानाकरिता एका मतदान केंद्रावर 8 बूथ लावण्यात आले होते। यामध्ये सोसायटी मतदारसंघाकरिता एक स्वतंत्र बूथ होते, तर व्यक्तिशः मतदारसंघाकरिता 7 बूथ होते। ही संपूर्ण मतदान प्रक्रिया 72 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पार पाडण्यात आली। या ठिकाणी यावलचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद कुमार गोसावी, उपनिरीक्षक राजेंद्र साळुंकेसह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। तर या मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांना मदतीकरिता सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। यामध्ये माजी आमदार रमेश चौधरी, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष आरजी नाना पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे, बाजार समितीचे हर्षल पाटील, जिल्हा परिषदचे आरोग्य सभापती रवींद्र उर्फ छोटू भाऊ पाटील, डॉक्टर कुंदन फेगडे, सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष संदीप भैया सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बबलू भाऊ कोडी सह सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। तर या निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शेतकरी पॅनलचे उमेदवार प्रभाकर सोनवणे, अतुल पाटील, सतीश पाटील, शशिकांत पाटील, सुधीर भंगाळे, चेतन इंगळे, धीरज पाटील, प्रल्हाद पाटील, अमोल भिरुळ, नितीन इंगळे, प्रसन्ना महाजन, देवकांत पाटील, निलिमा किरंगे, अनिता येवले या उमेदवारांची सरळ लढत भाजपा व शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सहकार पॅनलचे उमेदवार पांडुरंग सराफ, डॉक्टर नरेंद्र कोल्हे, प्रशांत चौधरी, प्रवीण वारके, सागर महाजन, विनोद पाटील, सुनील उर्फ बाळू नेवे, उमेश फेगडे, नरेंद्र नारखेडे, धनंजय फिरके, हेमराज फेगडे, तेजस पाटील, अतुल भालेराव, तुषार उर्फ मुन्ना पाटील, नयना चौधरी, आरती महाजन या उमेदवारांसोबत आहे। तेव्हा आता या शेतकी संघाचा निकाल काय लागतो याकडे तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे।
विजय उमेदवार म्हणून बाळूचा उद्या काढू हो म्हणा दादा हो आले तुमच्या शूटिंग मध्ये आम्ही दिसून जाऊ आता डॉक्टर साहेब नमस्कार ते बाई या होई इकडे आमच्या तू बेरा तू भाऊ मॅडम या नाही या नाही अरे तुम्ही एकदा सोडा तुम्हाला पण पाहिजे 1683 काय म्हणता शेठ हा बोला मतदानाचं जाऊ द्या मग इकडे वाद इकडे वाद एक नंबर आपल्या माणसाने सहकार्य करणं आपल्या गावावर लागलं
यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे। यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे। तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैजपूर रोड हॉटेल भाग्यश्रीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावल।